लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता आजपासून मिळणार। वित्त विभागाकडून महिला बाल कल्याणकडे 3,500 कोटी रुपये वर्ग। काटेकोर पडताळणीमुळे अनेक बहिणी अपात्र झाल्याची माहिती। शिवशाही एसटी बसमधल्या बलात्काराच्या 48 तासांनंतरही आरोपी मोकाटच। ओळख पटलेला शिरूरचा हिस्ट्री शीटर गाडे अजूनही फरारच। पोलीस तपासावरती प्रश्नचिन्ह। फक्त स्वारगेटच नाही तर राज्यातल्या बहुतेक बस स्टँडची सुरक्षा रामभरोसे। मुंबई, नाशिक, नागपूरच्या बस स्थानकाचा एबीपी माझाकडून धांदोळा। नाशिकचं पालकमंत्रीपद अखेर भाजपकडेच। गिरीश महाजनच असणार पालकमंत्री। आगामी सिंहस्थसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडे नाशिकचं पालकत्व देण्यास दिल्लीश्वरांचा नकार। रायगडचा तिढा मात्र कायम। साली नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विशेष प्राधिकरण बनवण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। गर्दी आणि वाहतूक नियंत्रणासाठी एआयचा वापर करण्याच्या सूचना। आज दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकत्र येणार। शरद पवारांचे सहाय्यक तुकाराम धुवाळी यांच्या शोकसभेसाठी सर्वजण उपस्थित राहणार। शिवसेनेचं नाव आणि चिन्हाबाबतची सुनावणी आज तरी होणार का? निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या सर्वोच्च न्यायालयातल्या याचिकेला सुनावणीची प्रतीक्षा। महाराष्ट्राची अस्मिता जपणाऱ्या मायबोली मराठी भाषेचा आज गौरव दिन। राज्यभरामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन। ज्ञानपीठ विजेत्या कुसुमाग्रजांचं शिरवाडे वणी होणार कवितेचं गाव। मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी पोलीस कारवाईला वेग। एका प्रतिष्ठित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती। संगीता गोळेच्या अटकेनंतर तपासाला वेग। अफगाणिस्तानचा इंग्लंडवर थरारक विजय। चॅम्पियन्स ट्रॉफीतून इंग्लंड बाहेर। उमरजाई आणि झादरान अफगाणिस्तानच्या विजयाचे शिल्पकार।